कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय शेख मॅडम, सर्व यंत्रांचे यंत्रावर प्रमुख, आज आपण फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी या कार्यक्रमासाठी एकत्र जमलेलो आहोत। होळी का साजरी करायची? समोर बसलेले तिसरीचे विद्यार्थी सर्वांनी ऐकायचंय। ताट बसा सगळेजण, कुणीही बोलणार नाही। आता राक्षस बघायला आवडतो की नाही? बोला सर्वांना। पाहिलं का कुणी राक्षस? कुठे पाहिलंय? आहे का आता सध्या राक्षस? नाही। तर आता आपण राक्षसाची गोष्ट पाहणार आहोत। सर्वांनी ऐका बघा, एक धुंदा नावाची राक्षसी आहे। राक्षसीचं नाव आहे धुंदा। मरायला कुणालाच आवडत नसतं, त्याचप्रमाणे तिलाही तसं आवडत नव्हतं। त्यामुळे तिने काय केलं, तपश्चर्या करायला सुरुवात केली। भगवान शंकराची तपश्चर्या सुरू केली। इतके हजारो वर्ष तिने ती तपश्चर्या केली। तपश्चर्या करत असताना ऊन वारा पाऊस याचा तिने कधीही विचार केला नाही। दोन पायावर उभं राहून रात्रंदिवस ती दोन पायावर उभं राहून भगवान शंकराचं नामस्मरण करत होती। नंतर तिने एका पायावर उभं राहून तपश्चर्या करायला सुरुवात केली। तिच्या अंगाभोवती एवढं मोठं वारूळ निर्माण झालं तरी सुद्धा तिनं त्याचा विचार केला नाही। शेवटी भगवान शंकर प्रकट झाले आणि म्हणाले की धुंदा, डोळे उघड, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे। तू केलेली तपश्चर्या फळाला आली, तर त्या तपश्चर्येसाठी तुला कोणता वर मागायचा आहे तो माग। मग तिनं सांगितलं की मलाही सर्वांप्रमाणे कोणाकडूनही मरण नको आहे, कुठल्याही शस्त्राने मला मरण नको आहे। तेव्हा भगवान शंकर हसले आणि म्हणाले की तू इतके वर्ष, हजारो वर्ष तप केले, पण तू आहे तशीच राहिली, तुझ्यामध्ये काहीही बदल झालेला नाही। दुसरा कोणता तरी वर माग। पण तिने सांगितलं की मला हाच वर हवा आहे। आणि मग भगवान शंकर तथास्तु म्हणाले आणि अदृश्य झाले। तिला तो वर मिळाला आणि मग तिनं त्या वराचा दुरुपयोग करायला सुरुवात केली। सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली, सर्वांवर अन्याय करायला सुरुवात केली। आणि मग हा अन्याय माजलेला पृथ्वीवरील लोकांना सहन होईना सर्व लोकांनी ब्रह्मदेवाकडे धाव घेतली आणि ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्हीच आता यातून आम्हाला काहीतरी मार्ग दाखवू शकता, काहीतरी करा। ब्रह्मदेव म्हटले की मी काय करू शकत नाही, पण एक उपाय सुचवू शकतो। कोणता उपाय आहे? तर त्यांनी सांगितलं की धुंदाचा एक पुतळा तयार करा आणि पुतळा तयार करून हुताशनी पौर्णिमेला तो पुतळा तुम्ही मध्यभागी उभा करून होळी रचा आणि त्याच्या भोवती तुम्ही धुंदाच्या नावाने शिव्या द्यायच्या, अपशब्द बोलायचे आणि जोर जोरात बोलायचे की जेणेकरून धुंदाला त्याचा त्रास होईल। आणि मग लोकांनी कसं केलं, लोक मोठमोठ्यांदा बोलू लागले। धुंदाला वाटेल तसे शब्द बोलायला लागल्यामुळं धुंदाला ते सहन झालं नाही आणि शंकरांनी सांगितल्याप्रमाणेच शंकरांनी सांगितलं की तुझ्या मृत्यूला तूच कारण ठरशील। त्याप्रमाणे धुंदाला इतरांनी केलेली बदनामी सहन झाली नाही आणि त्या पेटवलेल्या होळीमध्ये धुंदा स्वतः जाऊन दहन झाली। याचाच अर्थ असा आहे की वाईट प्रवृत्तीचा नाश झाला। म्हणून या दिवशी आपण बोंबलत असतो। बोंबलण्याचं कारण काय आहे? तर त्या वाईट प्रवृत्तीचा नाश होण्यासाठी तिथं बोंबललं गेलेलं होतं। तर आता आपण जी होळी करणार आहोत त्या होळीभोवती बोंबलत असताना आपल्यामध्ये जे दुर्गुण आहे, ज्या वाईट सवयी आहेत त्या होळीमध्ये दहन करायच्या आहेत आणि त्याच्या नावाने आपण तिथं बोंबलायचं आहे। होळी करत असताना परिसराला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याचा विचार सर्वांनी करायचा आहे। होळीसाठी चांगली झाडं तोडून जाळायची नाही किंवा चांगल्या गोळ्या आणून त्या गोळ्या जाळायच्या नाही। तर काय करायचंय, आपल्याला जो दुरुपयोगी कचरा आहे, जो शाळेमध्ये आपण कागद आहे अस्वच्छ ते सगळं जमा केलेलं आहे ते आपण दहन करायचं आहे
अशा पद्धतीनं वाईट प्रवृत्तींचा वाईट कचऱ्याचा नाश करून आपण आपली होळी साजरी करायची आहे। या दिवशी आपण सर्वांनी संकल्प करायचा आहे की मी वाईट वागणार नाही, वाईट बोलणार नाही, माझ्यामध्ये जे जे वाईट आहे ते टाकून देऊन मी जे जे चांगलं आहे ते ऐकण्याचा, पाहण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करीन। परिसराला हानी होईल असं कोणत्याही प्रकारचं वर्तन करणार नाही, अशा पद्धतीचा संकल्प करून आपण आपली होळी प्रज्वलित करावी। एवढे बोलून मी माझे 2 शब्द